कुंभ राशीवाल्यांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू होत आहे ते सामान्य नाही. हे आयुष्य बदलणारा काळ आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडला, थांबला, सहन केलं आणि तरीही हार मानली नाही, आज त्याच गोष्टींचं फळ मिळणार आहे. ग्रहांची चाल अचानक बदलते, नशीब तुमच्या बाजूने उभे राहते आणि देव म्हणते, आता तुझी वेळ आली आहे. आजपासून अडकलेलं नशीब मोकळं होईल, थांबलेली कामं एका झटक्यात पूर्ण होतील आणि अशा 7 मोठ्या खुशखबऱ्या मिळतील, ज्या ऐकून तुम्ही स्वतःच म्हणाल, हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय. शेवटपर्यंत ऐका, कारण ही 7वी खुशखबर तुमचं आयुष्य बदलूनच टाकणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहित आहे त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव हा नक्कीच होणार आहे. खुशखबर क्रमांक 1 आहे, अडकलेलं नशीब अचानक फिरणार आहे. या राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबर इतकी मोठी आहे की ऐकून तुमचं मन भरून येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून काहींसाठी तर वर्षभरापासूनच एक प्रश्न तुमच्या मनात घोळत होता, ते काम कधी पूर्ण होणार. तुम्ही पूर्ण ताकद लावली, प्रयत्न केले, लोकांकडे गेलात, कागदपत्र दिले, पण तरीही काम हे जागच्या जागेच अडकलेलं होतं. प्रत्येक दिवस निराशा घेऊन यायचा, पण आजपासून हे चित्र बदललंय, कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होते, जे काम हलायलाही तयार नव्हतं ते आता स्वतःहून पुढे सरकणार आहे. कारण अचानक एक फोन कॉल येईल, एखादा मेसेज येईल किंवा एखाद्या व्यक्तीचा अपेक्षित सपोर्ट मिळेल. तुम्हाला कळेल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ वाट पाहत होता ते आता खरंच पूर्ण होणार आहे. त्या क्षणी तुमच्या छातीतला हा दडपणा भार तुमचा हलका होईल, मनात एक वेगळी शांतता येईल आणि या राशीच्या आयुष्यात तर आता एक इतका मोठा युटर्न येईल की ते स्वतःलाच म्हणतील, देव इतके दिवस माझी परीक्षा घेत होते, पण आता त्यांनी माझे ऐकलं. आणि ही खुशखबर केवळ काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या नशिबाच्या चक्राला पुन्हा एकदा योग्य दिशेने फिरवणारी आहे. खुशखबर क्रमांक 2 आहे, पैशाचा मोठा चमत्कार. या राशीवाल्यांनो, ही खुशखबर तुमच्या आयुष्यात फक्त पैसा आणणार नाही, तर पैशाबद्दलची भीती ही कायमची संपवणारी आहे. मागील काही महिने काहींसाठी हा वर्षभर तुम्ही पैशाच्या बाबतीत खूप संघर्ष केला. कमवलेला पैसा लगेच खर्चात गेला. अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे बचत शून्य झाली आणि मनात सतत एकच विचार चालू होता, उद्या काही अडचण आली तर काय करायचं. चिंता तुम्हाला आतून खूप थकवत होती. पण आता ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की या राशीच्या आयुष्यात धनप्रवाह जोरात सुरू होतोय. जिथून पैसे येण्याची शक्यता नव्हती तिथूनच संधी उघडत आहे. थांबलेले पेमेंट, अडकलेला बोनस आणि रखडलेली पगारवाढ ही जुना उधार यापैकी काहीतरी अचानक हातात पडेल. काही लोकांसाठी एक दिवसात इतकी मोठी रक्कम मिळेल की विश्वास बसणार नाही. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देवाने इतक्या दिवसानंतर माझ्याकडे पाहिलं. या पैशामुळे फक्त आर्थिक अडचण सुटणार नाही, तर मानसिक तणावही संपणार आहे. जे विचारांची तुम्हाला रात्र झोपून देत नव्हते, ते प्रश्न डोक्यात फिरत होते, ते हळूहळू शांत होतील. या राशीच्या आयुष्यात नवीन काम, साईड इन्कम किंवा व्यवसायाची संधी सुरू होईल, जी पुढील महिन्यात स्थिर उत्पन्न देणारी ठरेल. हा पैसा टिकणार आहे, कारण यावेळी तुम्ही योग्य पद्धतीने वापरणार आहात. कर्ज फेडण्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, भविष्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आर्थिक बदलामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला हलक्यात घेत होते तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी किंवा तुमच्या सल्ल्यासाठी येतील. तुम्हाला जाणवेल की पैसा हा केवळ नोटांचा गठ्ठा नाही, तर तो तुम्हाला तुमचा स्वाभिमान, स्थैर्य आणि निर्णय घेण्याची ताकद देतो. आणि दुसरी खुशखबर अशी आहे की या राशीच्या आयुष्यात होणारा असा काळ जिथे कमतरतेची जागा समृद्धी घेणार आहे आणि हा बदल दीर्घकाळ टिकणारा असणार आहे. खुशखबर क्रमांक 3 आहे, मान आणि सन्मान, प्रतिष्ठा, मोठी ओळख. या राशीमध्ये ही तिसरी खुशखबर तुमच्या मनाला सर्वात जास्त समाधान देणारे आहे, कारण ही खुशखबर पैशांची किंवा कामाची नाही, तर तुमच्या स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे. आजपर्यंत तुम्ही शांतपणे काम करत राहिलात, मेहनत केली, सहन केलं, पण अनेक वेळा तुमच्या आयुष्यात तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं. काही लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही, तर काहींनी मुद्दाम दुर्लक्ष केलं. त्यामुळे मनात एक वेदना होती, मी इतकं करूनही मला कोणी पाहत नाही. पण आता हा काळ बदलतोय. ग्रहांची चाल अशी होते की तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमची प्रामाणिकता लोकांच्या नजरेत येणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा समाजात अचानक तुमचं नाव चर्चेत येईल. वरिष्ठ अधिकारी, सहकारी किंवा मोठी व्यक्ती तुमचं कौतुक करेल.
या राशीच्या आयुष्यात तर असा एक क्षण येईल की त्यांना स्टेजवर, मीटिंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सन्मान मिळेल. तो क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असणार आहे, कारण तो तुमच्या अनेक वर्षांच्या संयमाचं फळ असेल आणि या लहान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला दुर्लक्ष करत होते तेच आज तुमच्याशी बोलताना शब्द जपून वापरतील. तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवला जाईल. तुम्हाला आतून जाणवेल की मी जे काही आहे ते खरंच काहीतरी आहे. ही खुशखबर केवळ प्रतिष्ठेची नाही तर तुमच्या आयुष्याला एक नवीन ओळख देणारी आहे, जी पुढील काळात तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहे. आता खुशखबर क्रमांक 4 आहे प्रेम संबंध, नातेसंबंध किंवा भावनिक समाधान. या राशीवाल्यांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे, कारण इथे विषय आहे हा प्रेमाचा, नात्याचा आणि मनाच्या शांततेचा. मागील काही काळापासून तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा, शांत कमी जाणवत होती. काही जणांना आयुष्यात तर अशी वेळ आली होती की मनातल्या भावना कोणाशीच शेअर करता येत नव्हत्या. मी सगळ्यांसाठी करतो पण मला समजून घेणारं कोणीच नाही, अशी भावना मनात अनेकदा आली. पण आता त्या ग्रहांची चाल बदलते आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होतो. ह्या नात्यात दुरावा आला होता ते हळूहळू पुन्हा जवळ येईल. संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील आणि मनात असलेली कटुता पूर्ण होईल. या राशीच्या आयुष्यात तर एक जुनं प्रेम संबंध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनात दडलेली भावना तुमच्या मनात पुन्हा जागी होईल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती अचानक प्रवेश करणार आहे. खुशखबर क्रमांक 5 आहे आरोग्य आणि मानसिक शांतता आणि नव्या ऊर्जेचा उदय. या राशीवाल्यांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या शरीरात, तुमच्या मनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मागील काही काळापासून तुम्ही बाहेरून ठीक दिसत असलात तरी आतून खूप थकलेले होतात. सततची चिंता, अपुरी झोप, जबाबदाऱ्यांचं भार यामुळे शरीरावर परिणाम होत होता. मनावरही हा परिणाम, थकवा जाणवण्याचा, कधीही काहीही करण्याची इच्छा व्हायची नाही, तर कधीकधी मन कारण नसताना अस्वस्थ व्हायचं. मी पूर्वीसारखं राहिलं नाही अशी भावना अनेकदा मनात आली आहे. पण आता ग्रहांची कृपा अशी मिळते की आरोग्याच्या बाबतीत हळूहळू पण सुधारणा होऊ शकते. जुना त्रास कमी होऊ लागेल, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा प्रवाह जाणवेल. झोप सुधारेल, भूक नीट लागेल, मनावरचं दडपणाचा हलका होईल. या राशीच्या आयुष्यात असा एक टप्पा येईल जे स्वतःच म्हणतील की आज मी खूप दिवसांनी मी मनापासून हलका वाटतोय. सर्वात मोठा बदल हा मानसिक पातळीवर होणार आहे. जे विचार सतत डोक्यात फिरत होते ते आज प्रश्नांच्या उत्तराशिवाय ते हळूहळू शांत होतील. आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागेल. ही खुशखबर फक्त आजार बरे होण्याची नाही तर स्वतःला पुन्हा सावरून उभे करण्यासाठीची संधी आहे. नवा ऊर्जासह, नवा विश्वासाचे तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा मजबूतपणे तयार आहात. खुशखबर क्रमांक 6 आहे घर, वाहन किंवा मोठी इच्छा पूर्ण होणार. या राशीवाल्यांनो, ही 6वी खुशखबर अशी आहे जी तुम्ही खूप काळात मनात लपवून ठेवली होती, पण आता शक्य नाही म्हणून वारंवार पुढे ढकलत गेलात. घर, वाहन, फ्लॅट, जमीन किंवा एखादी मोठी खरेदी यापैकी काहीतरी तुमच्या मनात कायम होतं. प्रत्येक वेळी विचार आला पण परिस्थिती, पैसा, वेळ साथ देत नाही. त्यामुळे मनात एक हळवी इच्छा धरून राहिली होती, कधीतरी हे आपलंही होईल का. आता ग्रहांची चाल सांगते की तीच इच्छा तुमची प्रत्यक्षात उतरायची वेळ आलेली आहे. खुशखबर क्रमांक 7 आहे आयुष्याला नवीन दिशा, नवीन आणि आत्मबळाचा जागर. या राशीवाल्यांनो, 7वी ही खुशखबर आहे की कारण ही केवळ एखाद्या घटनेची बातमी नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी अनुभूती आहे. आजपर्यंत तुम्ही खूप काही सहन केलं, झगडलात, पण मनाच्या एका कोपऱ्यात कायम एक प्रश्न होता की मी जे करते ते खरंच योग्य आहे का, जे करतोय ते खरंच योग्य आहे का. कधी मार्ग चुकल्यासारखं वाटतं तर कधी स्वतःवरच शंका आली. आता ग्रहांची अशी कृपा मिळते की तुमच्या मनात अचानक स्पष्टता येईल. काय करावं, कोणासाठी करायचं आणि पुढे कसं जायचं हे सगळं तुम्हाला आतूनच कळायला लागेल. भीती कमी होईल, संभ्रम संपेल आणि निर्णय घेण्याची ताकद वाढलेली आहे. या राशीच्या आयुष्यात तर आता एक असा क्षण येईल की ते स्वतःलाच म्हणतील, आज मला खरंच माझं स्थान मिळालं. या बदलांचा परिणाम फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरही मिळेल. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृष्टिकोन हे सगळं वेगळं भासेल. जे लोक कधी तुम्हाला दुर्लक्ष करत होते ते आता तुमच्याकडे आदराने पाहतील. तुम्हाला जाणवेल की नशीब म्हणजे फक्त मिळण नाही तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद आहे. आणि 7वी खुशखबर म्हणजे या राशीच्या आयुष्यात होणारा
एक सुवर्णकाळ जिथे तुम्ही केवळ जगणार नाही तर पूर्णपणे निर्धास्तपणे जगायला शिकणार आहात. या राशीवाल्यांनो, नशिबाची साथ देत असलं तरी योग्य सवयी आणि योग्य निर्णय घेतले तरच भविष्य खऱ्या अर्थाने घडतं. खाली दिलेल्या टिप्स फक्त एक उपाय नाहीत तर तुमचे आयुष्य मजबूत करणारे जीवनमंत्र आहेत. नंबर 1 आहे संयम आणि सातत्य आणि यश. या राशीच्या सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. एकाच गोष्टीवर टिकून राहा, वारंवार मार्ग बदलू नका. थोडं उशिरा का होईना पण यश नक्की मिळेल. तुमचं यश हे हळूहळू पण कायमस्वरूपी असतं. नंबर 2 आहे पैशाची योग्य सवय लावा. तुमचं हे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याची उत्पन्नाचा किमान 10 ते 20% भाग बचतीत ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. खर्च घेण्यासाठी दोनदा विचार करा. पैशावर नियंत्रण ठेवलं तर पैसा तुमच्यावर प्रेम करतो. नंबर 3 आहे हट्टीपणा कमी करा आणि लवचिकता वाढवा. या राशीसाठी हट्टी असते ताकदही आहे, कमजोरही. ही प्रत्येक वेळची मीच बरोबर हा विचार टाळा, कारण नवीन सल्ला ऐकून घ्या. बदल स्वीकारायला शिका. थोडी लवचिकता तुम्हाला खूप पुढे नेईल. नंबर 4 आहे योग्य लोकांची निवड करा. तुम्ही नात्यामध्ये खूप देणारे असता पण प्रत्येकजण ते मात्र त्यासाठी पात्र नसतो. तुमचा वेळ आणि विश्वास जपून घ्या. स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा. योग्य लोक तुमचं नशीब उंचवतात. नंबर 5 आहे तुमचा ग्रह हा मजबूत ठेवा. त्यामुळे स्वच्छता व सुगंध, कला, संगीत यावर आदर करा. प्रत्येक शुक्रवार पांढऱ्या वस्तूचे दान करा. ओम शुक्राय नमः 11 वेळाचा जप करा. शुक्र मजबूत झाला की सुख, पैसा, प्रेम मिळतं. नंबर 6 आहे शरीर आणि मन यांची काळजी घ्या. तुमचं भविष्य तुमच्या आरोग्यावरही अवलंबून आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. झोप घ्या आणि आहार सांभाळा. नकारात्मक विचार लगेच बाजूला ठेवा. मन शांत आणि योग्य निर्णय घ्या. विश्वास ठेवता तिथं नशीब तुमच्या बाजूने वळतं. तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे, फक्त ते ओळखा. या राशीवाल्यांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही तर तो तुमच्या आयुष्याचा इशारा आहे. ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडला, ज्या स्वप्नांसाठी अजूनही हार मानलं नाही, त्या स्वप्नांची वेळ आता आली आहे. नशीब बदलते, ग्रह साथ देतं आणि देव स्वतः म्हणतेत की आता तुम्हाला थांबवणारं कोणीच नाही. तुम्ही खुशखबरा मनापासून स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे निर्धास्त पाऊल टाका. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला या राशीचं लॉकेट हवं असेल तर याचा खूप प्रभावी रिझल्ट आहे. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरकसुद्धा पडला आहे. तरी आपल्याला एखादा वापरून पहा, कारण त्यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावरची कृपादृष्टी ठेवतात. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. ही सकारात्मक ऊर्जा इतक्या लोकांपर्यंत पोहोचवा की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठं बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.